वसमत तालुक्यातील गुंज इथं विश्व हिंदू परिषद बजरंग दल शाखेचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये थाटामाटात संपन्न झालं। यावेळी विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत मंत्री गर्गेजी, कृष्णाजी देशमुख, प्राध्यापक संदीपजी गोरे, सोपानराव काळे, ज्ञानेश महाराज, विश्वनाथ बोराडे, गणेशभाऊ काळे, प्रकाश शहाणे, विनोद नामपल्ली, नितीन आंबेकर, देवानंद अण्णा गोड, सुभाष मामा भोपाळे, रामभाऊ साबणे, साई पतंगे, गिरीश देशमुख, राजू कदम, दत्ता निंबाळकर, नंदू परदेशी आदी सर्व गुंज येथील प्रतिष्ठित नागरिक, तरुण मंडळी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते। घेतली पाहिजे। जोपर्यंत आपल्या देशामध्ये हिंदू एक होता तोपर्यंत हा देश हा जगाचा मार्गदर्शक होता। जगाला सगळं तत्वज्ञान आपल्या संस्कृतीने दिलेलं आहे। पण जेव्हापासून हिंदू हा स्वतंत्र जातीचा विचार करायला लागला आणि त्याच्यानंतर मागच्या 700 वर्षामध्ये आमच्यावरती परधर्मियांचं आक्रमण झालं आणि त्याचा परिणाम आपण आज भोगतो आहोत। आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आमची जात ही आमच्या घरामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये लेकरांच्या लग्नासाठी भारताचा वापर करा, परंतु ज्या वेळेला आम्ही घराच्या बाहेर आलो त्या ठिकाणी आम्ही सगळे हिंदू एक आहोत आणि हिंदूंसाठी आमचा कुठलाही बांधव जरी संकटात असला तरी त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून मदत केली पाहिजे। हेच आपल्याला केलं पाहिजे। आपण हे करत नाही, त्यामुळे मग आमच्या गावामधले एखादा परधर्मीय मुसलमान आला, ख्रिश्चन आला, त्याला जे पाहिजे ते इथे करतो। तो माईवाड्यात जातो, भोईवाड्यात जातो, ब्राह्मण गल्लीत जातो, वाणी गल्लीत जातो, त्याच्या ठिकाणी जाऊन त्याचे व्यवसाय करतो आणि फक्त व्यवसाय करत नाही तर आज दुर्दैवाने छोट्या छोट्या गावांमध्ये एक अशी स्थिती आहे की आमच्या गावामधल्या सगळ्या गोष्टींवरती त्याचं बारीक लक्ष आहे। माझ्या गावामधली एक जरी माझी हिंदू बहिणी त्या जातीच्या ठिकाणी नाही, पण जर मुसलमानाबरोबर जात असेल तर त्याचा अपमान हा सगळ्या हिंदूंचा आहे, गावातल्या सगळ्यांचा आहे। त्यामुळे बजरंग दलाची पार्टी ज्या गावामध्ये असते त्या गावामध्ये अन्य धर्मीय जरी आला तरी त्याच्या मनामध्ये जरब असली पाहिजे की इथे मी कुठलंही काही जर वाईट कृत्य केलं किंवा वाईट विचार माझ्या मनात आला आणि ते जर व्यवहारात आणण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी माझी गच्ची धरणारी सगळी आहेत। याच्यासाठी बजरंग दलाची पार्टी आहे, याच्यासाठी बजरंग दलाची शाखा आहे। ही पार्टी फक्त आपल्याला दिसण्यासाठी नाही आहे, खूप चांगली दिसते म्हणून नाही आहे। त्यामुळे आपल्या गावामध्ये या पुढच्या काळात येणारा कुठलाही परधर्मीय जरी असेल तरी देखील त्याला कुठल्याही प्रकारची फट आपल्या गावामध्ये दिसता कामा नाही आणि आमच्या समाजामधला एकही बांधव या पुढच्या काळामध्ये हिंदू म्हणूनच राहिला पाहिजे। त्याच्या मनामध्ये असा विचार सुद्धा येऊ नये की मी मुस्लिम झाला पाहिजे, मी ख्रिश्चन झाला पाहिजे। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी।